रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीसाठी कायद्यात बदल करण्याच्या हालचाली. गृह विभागाकडे प्रस्ताव सादर. हरकती सूचना मागवण्याची प्रक्रिया सुरू. मराठी येत नाही म्हणून रिक्षा चालकांचे परवाने रद्द करू नका. शिवसेना नेते संजय निरुपम यांची प्रताप सरनाईकांकडे मागणी. निरुपम यांनी जाहीर बोलण्यापेक्षा पक्षस्तरावर बोलावं. प्रकाश महाजन यांचा सल्ला. विधान परिषदेसाठी भाजपनं केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली 30 जणांची यादी. लोकसभा विधानसभेला पराभूत झालेल्यांना भाजप विधान परिषदेत पाठवणार नाही. संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी देणार सूत्रांची माहिती. भोंदू खरात प्रकरणी जगदंबा माता पतसंस्थेचा व्यवस्थापक अविनाश कांडेकरला अटक. खरात नॉमिनी असलेल्या 32 खात्यांमार्फत लाखो रुपयांचे संशयास्पद व्यवहार. बुलढाणा जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई. बादलीभर पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी कसरत. टँकरवर ग्रामस्थांची झुंबड. माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल. कोकणातल्या सावंतवाडीत अवकाळी पावसाचं धुमशान. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्यामध्येही अवकाळीनं आणली अवकाळा. घरं, पिकं, शेड यांचं मोठं नुकसान. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची गच्छंती निश्चित. पहिल्या टप्प्यातल्या टिच्चून मतदानानंतर अमित शहांची प्रतिक्रिया. नवा मुख्यमंत्री बंगालमध्ये शिकलेला आणि बंगालचाच असेल, बाहेरून आलेला नाही, अशी दिली ग्वाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.